हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही विचार करत असाल हे काय आहे, आणि बघा माझा चेहरासुद्धा ओला आहे. मी चेहरा धुतलेला आहे तरीसुद्धा हे जे कुंकू आहे हे खूप पक्का आहे. याचे डाग न अजिबातच निघत नाही आहे. मला आता हे घासावं लागेल, पण म्हटलं चला व्हिडिओ सुरू करते. तुम्हाला प्रिशूचा कारनामा दाखवते. तर हे पा तिने माझं असं काहीचं केलं, तिचं मी लगेच पुसून दिलं. मी पूजा करत होती आणि त्याच्यामुळे तिने कुंकाचं घेतलं आणि असं काहीसं लावलेलं आहे. चला आता बाकी जेवण वगैरे करायचं आहे आणि बाकी काय होतं दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट करा. आता आईकडे नाही पिलू गाडी, आईकडे नाही गाडी नाही आईकडे. अरे वा वा वा, माझ्या सुंदरीला गाडी पलटवता आली. व्हेरी गुड. नाही आईकडे नाही, चालवत नाही. नाही आईकडे चालवत चालवत. अरे वा, शाबाश शाबाश. ये पिलू माझ्याकडे ये. कशी आणशील माझ्याकडे गाडी? आण माझ्याकडे गाडी. ये माझ्याकडे गाडी घेऊन. ये माझ्याकडे गाडी घेऊन. अरे वा, अरे वा. गेली माऊ, गेली माऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला गाडी चालवता आली. गेली माऊ. सो सकाळी पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग जेवण केलं. जेवण करता करता माझी सवय आहे टी व्ही लावायची, तेव्हा मी माझा मोबाईलचा हॉटस्पॉट सुरू करते आणि त्यावेळेस मग मी इन्स्टाला जाते. इन्स्टा असेल, काही मेसेजेस आलेले असतील ते सगळं बघते. त्याच्यामध्ये मला मेल दिसला, जो मेल मला रात्री 12ला आला होता. मी रात्री लवकर झोपली होती. मग मी तो मेल बघितला तर त्याच्यामध्ये कोर्टाची तारीख होती जी आजची होती. बरं झालं की मला लक्षात आलं. तसं मी लवकरच उठले होते. 10:30ला वगैरे माझं सुरू होतं. म्हणजे पूजा वगैरे आधीच झालेली होती. 10:30ला वगैरे मी खात होती. मला सवय आहे, जेवणाचं झालेलं असेल तर मी नाश्त्याचं पण फसकटात पडत नाही, मी जेवणच करते. सो तेव्हा बघितलं होतं. मग 11:30ला वगैरे काय ते आम्ही कोर्टात पोचलो. आई आणि मी नेमकंच कामं झालेली होती, ती बरं होतं. आणि माझं डोक्याचं जे आहे ते मला खूप घासून काढावं लागलं. असं आहे. असो, सो माझी कोर्टाची तारीख होती. मग मी तिकडे गेली. त्याच्यानंतर मग घरी आली. ऊन खूप डेंजर होतं, त्यात एवढा वेळ लागला ना आज, त्याच्यामुळे माझा दिमाग खूप जास्त खराब झालेला होता. आणि प्रिशूला घरी श्रेयाकडे ठेवलेलं होतं, कारण बाबा आणि 5 अर्जंट काम होतं. सो ते गेलेले होते काम करायला, त्याच्यामुळे तर प्रिशूला घरी ठेवलेलं होतं श्रेयाकडे. मग मी घरी आली. माझं डोकं खूप डेंजर दुखत होतं. मला 2 गोळ्या घ्यावं लागला 250 पावरच्या, तरी माझं डोकं काही थांबायला तयार नाही. मग मी छान आराम केला. आता उठली. प्रिशू गेलेली आहे मंदिरामध्ये आणि मी एक आईस्क्रीमचा डब्बा आणला होता येतानाच. कारण काय होतं, प्रत्येक वेळी कोर्टातून येताना आम्ही काहीतरी गार वगैरे पितो, कारण खूप गरज असते डोक्याला थंड ह्याची. आज काहीच घेतलं नव्हतं. आज डायरेक्ट घरी आलो होतो, कारण श्रेयाला ऑफिसला सुद्धा जायचं होतं. तर आता मस्त आईस्क्रीम खाते मी. थोडा वेळ निवांत बसते, कारण माझं डोकं अजूनही थांबलेलं नाही आहे. काय होतं आहे, उन्हामुळे ते जास्त होतं आहे, बाकी असं काही नाही, पण उन्हामुळे. आणि आज असं एक होप होती, कारण लास्ट टाईम वकिलांसोबत डिस्कशन झालं होतं. सो आज एक अशी होप होती की आज तरी ॲटलिस्ट होईल काहीतरी. पण ठीक आहे, आम्ही बोललो आहे जज साहेबांसोबत, पुढच्या तारखेत काहीतरी होणार आहे असं सर्व आहे. सो चला आता बाकी काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. सो बघा, आईस्क्रीम आणलेलं मी स्ट्रॉबेरी फ्लेवर. जेव्हाही आम्ही फॅमिली पॅक आणतो ना, त्यावेळेस स्ट्रॉबेरी फ्लेवर अजिबात आणत नाही, कारण श्रेयाला स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत नाही, व्हॅनिला आवडत नाही. घरी माझ्याकडे सर्वांना बटरस्कॉच खायची सवय झाली आहे. सो त्यांना असं असतं की बटरस्कॉचच पाहिजे. सो त्याच्यासाठी म्हणून मी जेव्हाही आणते ना सिंगल कप वगैरे, तेव्हा मी स्ट्रॉबेरी आणते. तर मला आता हे म्हणायचं होतं की आज आहे सॅटर्डे, आणि सॉरी आजचा आहे फ्रायडे, उद्याला सॅटर्डे आणि त्याच्यानंतर मग संडे. आणि तो जो वीक सुरू होईल ना मंडेपासनं, तर मला त्या दिवशी सॅटर्डेला जायचं आहे. म्हणजे आजपासून 1 वीकने मला जायचं आहे. मी तरी संडेला वगैरे जाण्याचा विचार करते आहे, पण बघूया, सॅटर्डे संडेमध्ये जायचं आहे मला. सो आणखी श्रेयाचं सगळं बाकी आहे. तिला वॅक्सिन करून द्यायचं आहे, फेशियल करून द्यायचं आहे, आईला फेशियल करून द्यायचं आहे. आणि मी तिला हँड डिटेन वगैरे सुद्धा करायचा विचार करते आहे, हँड आणि बॅक साईडला वगैरे. सो ते सगळं करायला ना माझ्याकडे दिवस खूप कमी राहिलेले आहे. शिवाय माझं सुद्धा करायचं आहे. आणि मी तुम्हाला जे बोलली होती की माझं लुक वगैरे करते,
शिवाय मला काही व्हिडिओज आहेत जे पटापट कंप्लीट करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून मी उद्या शॉपला जाईल. आता प्रॉब्लेम असा आहे की तिथे जे काही लोक आहेत ना, ती लोक खूप जास्त मेंटली त्रास देतात आहे. त्याच्यामुळे मग मी शक्यतो शॉप्सला जायचं टाळत आहे. आणि मी आता माझं म्हणजे मी शॉप ज्यांच्याकडनं घेतला मी त्यांनासुद्धा या गोष्टीची कंप्लेंट केली. त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की ठीक आहे, आपण या विषयावर बोलूयात. पण आत्ता मी काही दिवसासाठी ना एक स्ट्रॉंग डिसिजन घेतलेला आहे. तो म्हणजे तिकडनं लग्नावरून परत आल्यानंतर मी विचार करेल की एक आणखी कुठला तरी इन्कमचा सोर्स काहीतरी जनरेट करते. कारण होत काय आहे, मला या फालतू लोकांच्या नादी लागायचं नाही आहे. कारण माझ्या मागे पुढे फॅमिली आहे, दुसरी गोष्ट प्रिशू आहे, सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी खरं सांगायचं तर. सो मला या फालतू लोकांच्या मागे लागायचं नाही आहे. त्याच्यामुळे मी विचार करते आहे की तसेही त्याच्यामुळे ना माझा बिझनेसचा खूप जास्त लॉस होतो आहे आणि मला शॉप दुसरीकडे घेणं ते आत्ता पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून मी स्ट्रॉंग काहीतरी इन्कम चा सोर्स दुसरा शोधते आणि त्याच्यानंतर जसं होईल तसं मग ते कन्वर्ट करून घेते. म्हणजे कसं तरी तिथून हे करते, असा काहीसा माझा विचार सुरू आहे. माहिती नाही आता ते कसं काय वर्कआउट करेल. मी 1-2 जणांसोबत ऑलरेडी बोलली आहे, त्यांचंही म्हणणं तेच आहे. सो बघूया आता कसं काय होतं. आता लग्न झाल्यानंतर मी तसं काहीतरी करायचा प्रयत्न करते. चला आता बाकी मी मस्त आईस्क्रीम खाते. तुमच्यासोबत बोलायच्या नादात माझ्या आईस्क्रीमचं पाणी होईल. तर मी आईस्क्रीम खाते. त्याच्यानंतर प्रिशू आल्यावर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. कॉपीराईट येऊ नये त्याच्यामुळे ना मी व्हिडिओला थोडासा व्हॉइस इफेक्ट दिलाय, म्हणून तुम्हाला ते वेगळं ऐकायला येईल. चल मी तुला डिश घेऊन देते. तुला डिश खायले नाही, माझ्या मामाला देतो. मला दे. माझा मामा माझा. मी तुला बुडपण देतो. मी तुला आईश देऊ का? तुला आईश तुला आईश हो, देऊ. मला आईश. सो मी साडी घालून बघितली, जी अशी काहीशी दिसते आणि मेन म्हणजे ना खूपच छान घालण्यात आली आहे. हे ब्लाऊज माझं दाखवायचं राहिलं होतं साडीवर. सो साडीवर हे ब्लाऊज असं काहीसं दिसतंय, जे खरोखर ना खूप छान गेलं आहे. आणि साडीसुद्धा खूप सुंदर नेसण्यात आली फक्त 10 मिनिटामध्ये, जे असं कधीच होत नाही जेव्हा कुठल्या कार्यक्रमाला वगैरे जायचं असतं. खरंच साडी खूप छान आहे. मला तरी ही साडी खूप जास्त आवडली आणि ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे. ही साडी कशी दिसते माझ्यावरती तुम्ही मला नक्की सांगा. प्रिशूला तर ही साडी खूप आवडली. प्रिशूचं येत होतं आई आहा आई आहा. प्रिशू मी कशी दिसत आहे? खूप सुंदर झालं हे ब्लाऊज खरंच. याच्यावर यावेळपेक्षा खरंच मला तरी खूप आवडलं. सो आत्ताच ना प्रिशूचा लेहंगा स्टिच होऊन आलाय. खरंच खूप जास्त छान आलाय. तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते. कलरही खूप छान दिसतोय. आता प्रिशूला झोपून दिलं आणि आत्ता कुठे आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतो. वाजलेत 11:30. कारण माहिती आहे का, ही मला अजिबात डान्स करू देत नाही. मी ते शूट करणार होती खरं तर, पण केलं नाही. आता पटकन आम्ही प्रॅक्टिस करतो. थोडीशी क्लिप तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि चला आता आम्ही डान्स करतो. कॉपीराईट येऊ नये त्याच्यामुळे ना मी व्हिडिओला थोडासा व्हॉइस इफेक्ट दिलाय, म्हणून तुम्हाला ते वेगळं ऐकायला येईल.
जस्ट डान्स झाला. डान्सचं मी तुमच्यासोबत पूर्ण क्लिप नाही ते नाही म्हणू शकत. सो आत्ता जस्ट डान्स झाला आणि झालं असं की आम्ही चहा पित होतो कारण मला अजून भरपूर असं काम बाकी आहे. आईसुद्धा साड्यांना फॉल लावत आहे, त्याच्यामुळे मग चहा प्यायचं म्हटलं कारण खूप लेट झालेला आहे. चहाने थोडा वेळ झोप लांबते, त्याच्यामुळे मग चहा प्यायचं. तर ना चुकीने धक्का लागला आणि आईच्या पण साडीवर चहा सांडला आणि माझ्यासुद्धा ड्रेसवर चहा सांडला, म्हणजे टी शर्टवर. त्याच्यामुळे मी टी शर्ट बदलून घेतली. आणि डान्सचं असं की मी तुमच्यासोबत थोडीशी स्क्लिप का शेअर केली ना, आधी तर तुम्हाला ते सांगते. आधी मी व्यवस्थित बसून घेते कारण खूप जास्त घामाघामाने आम्ही हे झालो. तर चला सांगते मी तुम्हाला आता. मी साडी वगैरे घालून बघितली. खरंच साडी खूप छान दिसत आहे. बघा तिकडे मागेच ठेवली, अजून त्याची घडी वगैरे सुद्धा घालायची आहे. डान्सचा व्हिडिओ मी पूर्ण यासाठी शेअर केला नाही कारण मी कम्फर्टेबल नव्हती. मला असं वाटतं की पूर्ण तयारीमध्ये वगैरेच तुमच्यासोबत ते शेअर करते, म्हणून अगदी थोडासाच पोर्शन मी तुमच्यासोबत शेअर केला. मी खरोखर छान ड्रेस वगैरे वेअर केल्यानंतर हे शेअर करेल. खरं तर आम्हाला ट्रान्झिशन रील बनवायची होती. म्हणजे श्रेयाने इन्स्टाला बघितलेलं की वर ओरिजिनल डान्स आहे, म्हणजे ओरिजिनल पूर्ण संगीतचं पूर्ण गेटअपमध्ये वगैरे, आणि खाली प्रॅक्टिसची क्लिप आहे. अशी तिला काहीशी रील बनवायची होती. त्याच्यासाठी खरं तर आम्ही ते शूट केलं. पण खरंच खूप छान. आम्ही 4च सॉन्ग सिलेक्ट केलेले आहे. आधी तर 3.5 मिनिटाचा व्हिडिओ झालेला होता, पण असं आहे की हळदीच्या दिवशीच संध्याकाळला संगीत आहे आणि हॉलमध्ये फक्त 10 वाजेपर्यंतची परमिशन आहे. त्यात मुलावाल्यांचे सुद्धा डान्सेस त्यांचे बसलेले आहेत ऑलरेडी, मापलेसुद्धा. असं सर्व असल्यामुळे मग आमचं असं होतं की कमीत कमी टायमिंगचं सिलेक्ट करूयात, म्हणजे सगळ्यांचे डान्स व्यवस्थित होतील. तर त्याच्यामुळे आम्ही सॉन्ग काढले आणि असं करत करत आम्ही 4 सॉन्ग सिलेक्ट केलेले आहेत जे 2 मिनिटाचे होतात. आणि 1 तासाच्या टायमिंगमध्ये 2 मिनिटाचा डान्स तर होऊच शकतो, कारण जास्त आम्हाला थकायचं वगैरे सुद्धा नव्हतं. म्हणजे डान्स करून आपल्याला वाटतं की 2च मिनिटाचं आहे, आपण इझिली करून घेऊ, पण खूप जास्त दमल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मग हे वेट्स ते आमचा 2 मिनिटाचाच आहे. फायनल मी तुम्हाला सगळं संगीतच्या दिवशी जर शूट करू शकले तर शेअर करेल. शूट करू शकेल म्हणजे बाबाला म्हटलं आहे मी, बाकी काही नाही, पण आमचा व्हिडिओ तरी शूट करा कारण मला ते शेअर करायचं आहे त्यासाठी. म्हणून बाकी साडी आज ही घातल्यानंतर माझं असं होतं हीच घालू की काय, पण ताईकडनं मी ब्लाऊज मागवलेला आहे, तिने ब्लाऊज पाठवला आहे आणि माझी तीसुद्धा साडी घालायची इच्छा आहे. कारण नंतर मग एवढं जवळचं असं लग्न जेव्हा येईल त्यावेळेस येईल, मग तोपर्यंत तसंच नाही राहायचं ना, तोपर्यंत आणखी काही ट्रेंड येईल, तेव्हा या साड्या आणखी जुन्या होतील असं. पण मला ही साडी आवडलेली आहे, सो मी हीच साडी घालायचा विचार करते आहे. नक्की अजून काही नाही आहे कारण ही ना खूप छान घालण्यात आली, इतक्या लवकर घालण्यात आली, नाही पदर परत लावावा लागला नाही काही. मी असंच खरं तर घालून बघितली होती, पण खरंच खूप छान घालण्यात आली. आणि त्याच्यावर ना ब्लाऊजसुद्धा खूप मॅचिंग दिलं आहे त्यांनी, मला खरंच खूप जास्त आवडली. आणि बाकी प्रिशूच्या ह्याचा जो व्हिडिओ होता तो सुद्धा मी शूट केला आहे, तर तुमच्यासोबत कदाचित या ब्लॉगच्या आधीच शेअर झाला असेल असं आहे. सो आणखी बाकी तर काही नाही, एवढ्यात ब्लॉग्स येत नाही आहेत मला. खरं तर ब्लॉग शूट करायचे होते पण ब्लॉग शूट करणं होतच नाही आहे, त्याच्यामुळे मग पण करेल आता. आमचे जे काही बेसिक प्रिपरेशन्स आहेत त्याचं तुमच्यासोबत शेअर करते. श्रेयाचे ड्रेसेसचं सगळं झालं आहे, आता प्रिशूचं झालं आहे, श्रेयाची ज्वेलरी बाकी आहे. माझी ज्वेलरी सगळी रेडीच आहे, मला फक्त संगीतच्या ह्याच्यावर पाहिजे जसं मी आधी सांगितलं तसं. पण सिल्वर एक माझ्याकडे एक आहे एक नेकलेस, मला तो बघायचा आहे फक्त. मग मला बाकी काही ज्वेलरी घ्यायची गरज नाही पडणार. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहेत, मोठ्या तर नाही म्हणता येतात, छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहे. जसं क्लचर्स झाले, त्यानंतर प्रत्येकाचे कंगवे वगैरे ते तर आहेच, आणि या छोट्या छोट्या गोष्टी, रिंग्स झाल्या, नेल पेंट, त्याच्यानंतर ब्रासलेट वगैरे या अशा काही गोष्टी. बांगड्याचं जे आहे ते हिरव्या बांगड्या भरल्या जातात, तर मग असं होतं की आपण त्या काढून टाकत नाही, सो त्याच राहतात. म्हणून मी म्हटलं आईला जाऊ दे, मी बांगडी काही घेत नाही, मी हिरव्या बांगड्या ज्या आहे त्याच घालेल, कारण तसंही त्याच घातल्या जातात. ही जरी साडी घातली तरी त्यावरही त्याच येते. आणि लग्नामध्ये एवढं आपलं काही नसतं, ते म्हणजे ब्राईडचं असतं वेगवेगळं सगळं, त्याच्यामुळे ठीक आहे. आता बँगल्स वगैरे तरी घ्यायची गरज नाही आहे. पण बाकी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं साडी पिन झालं, या सगळ्या बेसिक गोष्टी घ्यायच्या राहिलेल्या आहेत. प्रिशूसाठीचं जे आहे तर ते मुलं तसंही नेकलेस वगैरे ठेवत नाही, त्याच्यामुळे आम्ही विचार केला तिला ते हेवी वगैरे काहीच नको. तिला डोक्यावर बेल्ट पण ती ठेवत नाही, तिला केस खरं तर नसल्यासारखेच आहे, खूप अगदी थोडे 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 म्हणजे खूपच छोटे छोटे केस आहे तिला. सो त्याच्यामुळे मग
आम्ही विचार करतोय की चला तिला ते छोटे छोटे जे बिट्स असतात ना ते घेऊयात तिच्यासाठी. सो तसंच काहीतरी तिची हेअरस्टाईल करावं लागेल, कारण तिच्या केसांना अजिबातच वाढ नाही आहे. असं सर्व आहे. बाकी आता मलासुद्धा माझ्या ह्याचं बघावं लागेल कसं काय घेऊन जायचं सगळं, कारण एवढ्या सगळ्यांचं नेणं म्हणजे बॅग्स वगैरे या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन असणार आहे. सो मी सगळेच ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करते. मी विचारलं होतं की तुम्ही ते ब्लॉग्स बघायसाठी इंटरेस्टेड आहात का, जो मला कमेंट आली की आम्ही खूप जास्त इंटरेस्टेड आहे, शेअर कर. सो म्हटलं ठीक आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. बाकी मी या व्हिडिओला इथे सेंड करते, कारण मलासुद्धा झोपायचं आहे आता. झोपायचं आहे म्हणजे मला माझं काम फिनिश करायचं आहे, त्याच्यानंतर झोपायचं आहे. सो मी या व्हिडिओला इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.